अश्वत्थ मारुती पूजन पूजा विधी। श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे। दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे, त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो। पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते। पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे। तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात। मारुतीचा वार शनिवार, त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेर्द, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते। पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिडांचा परिहार होतो असा समज आहे। वेदकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते, त्यामुळे तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला। पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई। यज्ञ आणि पितर अश्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे। उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले, त्याबद्दलची एक कथा पद्यपुराणात आढळते। एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरविले। त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले। परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकक पाडले। ते थंडीचे दिवस होते। थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवित असे। एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली। तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले। त्यांनी धनंजयाला, तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत असे सांगितले। ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वतःची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले। त्याचीही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले। त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले। त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्वत्थाची पूजा करू लागला। पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले। प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षाणां वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी होय असे म्हटले आहे। हरवलेली वस्तू वा व्यक्ती असल्याला प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशा श्रद्धेने आपल्याकडे नेमाने असल्याला प्रदक्षिणा घालणारी बरीच भाविक मंडळी आहेत। ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्व ज्ञात आहे। काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात। दृष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो। श्रावणातीलच नव्हे तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे। ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली। याबरोबरच श्रावणातील कृष्ण पक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या ह्या 3 दिवशी पितरांची तहान शमावी ह्या श्रद्धाभावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घातले जाते।